तर मला असं वाटतं की अजितदादा हे एक लादलेलं ओझं होतं. इवन राज ठाकरे ऑल्सो, नाही शिंदे आणि यांना त्यांची गरज वाटत नव्हती, आणि 19 साली तुम्ही विरोधात होतात तर काय फरक पडला नाही, तर बाजूला येऊन तरी काय फरक पडणार, आणि पडलाच नाही तो तसा. जो तो जिथे यायचा होता तिथेच आला, नव्हता यायचा तिथे नाही आला. राज ठाकरेंमुळे काय प्लस झालं, मायनस झालं का? हो झालं, कारण उत्तर भारतीय पिसाटले कळव्याच्या भाषणानंतर, मुसलमान पिसाटले आणि लायबिलिटी झाली. मला तर वाटतं की अजितदादा बाहेर पडतील अशी व्यवस्था करावी लागेल शिंदे आणि फडणवीसांना, की जा असं आम्ही नाही म्हटलं. जसं आंबेडकरांची युती तुटण्याच्या बाबत, म्हणजे आघाडीमध्ये येण्याच्या बाबत संजय राऊतनी मला असं सांगितलं की आम्ही त्यांना गा म्हटलं तर दलित चिडतील, ते स्वतःहून गेले तर आमच्यावर चिडणार नाहीत. हीच स्ट्रॅटेजी अजितदादांबाबत. हे घेतील कारण अजितदादांचा उपयोग शून्य झालेला आहे. स्वतःच्या बायकोला ज्याला निवडून नाही आणता आलं तो काय तेटकरे स्वतःच्या बळावर आले. त्यामुळे अजितदादा ही लायबिलिटी आहे. अजितदादांना सीट देणं म्हणजे तेवढ्या सीट गमावणं. या जरी इकडे घेतल्या असता भाजपकडे तर आणखीन फायदा झाला असता. अजितदादांना ते बाहेर काढतील, कौशल्याने बाहेर काढतील, म्हणजे म्हटलं तर अजितदादा बाहेर पडतील. आणि मला भीती अशी वाटते की अजितदादांचा पक्ष फुटेल, मोठ्या प्रमाणावर फुटेल. हे जे बातम्या येत आहेत ना त्याच्या पलीकडे जाऊन मी सांगतो, माझे मित्र आहेत, पण कोट करू का? करतो. मला जितेंद्रनी सांगितलं की अजितदादांबरोबर असलेले निम्मे लोक हे आता आमच्या संपर्कात आहेत आणि ते कधीही फुटतील. विचार करा. आणि मी जितेंद्र आव्हाडला कोट करतोय, मी माझं मनाचं नाही सांगत आहे, आय एम कोटिंग हिम, यू कॅन आस्क हिम. आणि त्यांनी मला आधी अंदाज दिलेला होता. तो म्हणाला होता, अनिलजी 28 जागा महाआघाडीला मिळतील, बाकीच्या यांना मिळतील, त्याच्याही पेक्षा कमी मिळाले. त्यामुळे येस, अजितदादा फुटतील त्यांचा पक्ष, आणि अजितदादाचं हे संपलं, आता संपलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.